मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय उत्तमनगर सिडको नाशिक राष्ट्रीय योजना आणि तुम्हा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे.डी. सोनकासकर, तसेच महाविद्यालयातील कार्यरत जिल्हा समन्वयक श्री रवींद्र आहिरे सर, मी स्वतः प्राध्यापक रविराज वटणे, कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, आणि माझ्या सहकारी श्रीमती प्राध्यापक वर्षा सरोरे, कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना। आज आपण महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय सेवा योजना आणि त्या अंतर्गत चालणारे काम याच्याविषयीची एक थोडक्यात आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय, ती केव्हा सुरू झाली आणि त्या अंतर्गत आपल्या महाविद्यालयामध्ये काय काम होतं, ते कशा पद्धतीचं असतं, या सर्वांची माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। प्रस्तावना करत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, स्वावलंबन, चारित्र्यवर्धन, सामाजिक बांधिलकी ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे, याच हेतूने या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झालेली आहे। पुढे या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये एक इतिहास जो की खूप पूर्वीपासून सांगितला जातो आणि आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिना दिवशी या इतिहासाची प्रचिती सर्व विद्यार्थ्यांना येऊनही जाते। या राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात ही 24 सप्टेंबर 1969 रोजी भारतामध्ये झाली। हळूहळू भारतातल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये या योजनेचं एक एकक स्थापन होण्यासाठी सुरुवात झाली आणि यासाठी जो निधी पुरवला जातो, जी अंमलबजावणी केली जाते, ते भारताच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत होते। याची मूळ संकल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती। जवळपास 1950 पासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि थोडासा इतिहास पाहिला तर डॉक्टर राधाकृष्णन असतील, त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये समाविष्ट काही पंचवार्षिक योजना असतील, याच्यामध्ये या कार्यक्रमांच्या बैठकींचे, याच्यावर होणाऱ्या काही विचारविनिमयांच्या बैठका पार पडल्या आणि त्या अंतर्गत या योजनेला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। अशाच पद्धतीचा हा इतिहास आहे की त्या इतिहासापासून, या इतिहासामधून आपल्याला समजून घेता येईल की या राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात कशा पद्धतीने झाली। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हा सर्वांना राष्ट्रीय छात्र सेना माहिती असेल, त्याला आपण एनसीसी असं म्हणतो। तर याच्याच जोडीला महाविद्यालयीन युवकांमध्ये राष्ट्रसेवा निर्माण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांच्या प्रेरणेतूनही या योजनेला खूप सारं पाठबळ मिळालं आणि त्या अर्थाने ही योजना आपल्या समोर आलेली दिसून येते। यानंतर पुढे सांगायचं झालं तर या योजनेचा विस्तार आजपर्यंत कसा आहे हा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एखादी योजना सुरू झाली आणि त्याचा विस्तार कशा पद्धतीने झाला हे जाणून घेणं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं ठरतं। 1969 मध्ये प्रायोगिक तत्वावर केवळ 37 विद्यापीठांमध्येच या योजनेची सुरुवात झाली। 40,000 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। पुढे देशामध्ये जवळपास 396 विद्यापीठामधून 16,331 महाविद्यालये, तसेच व्यावसायिक महाविद्यालयामध्ये जवळपास 41,442 राष्ट्रीय सेवा योजना एककांमध्ये 3.86 दशलक्ष विद्यार्थी। हा संख्या खूप मोठी आहे। NSS मध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि दर 2 वर्षानंतर ही संख्या याच पद्धतीने, याच उत्साहाने वाढत जात असते। म्हणून एवढे विद्यार्थी या योजनेमध्ये सहभागी होतात आणि काम करत आहेत। त्याच पद्धतीने आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा विचार करायचा झाला तर इथे जवळपास 369 महाविद्यालयामध्ये 582 एकक कार्यरत असून त्यामध्ये 46,000 विद्यार्थी या राष्ट्रीय सेवा योजनेचा भाग आहेत। नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 83 महाविद्यालयामध्ये 12,000 विद्यार्थी सहभागी आहेत। एकंदरीत खूप मोठा विस्तार आहे। खूप मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थी सहभागी आहेत, स्वयंसेवक सहभागी आहेत। आता या राष्ट्रीय योजनेची उद्दिष्टे काय आहेत, कशामुळे या राष्ट्रीय सेवा योजना आपण सहभागी होऊ शकतो, त्याचा स्वयंसेवक होऊ शकतो, हे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। ज्या समाजात आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे, त्यासाठी स्वतःला पात्र बनवणे, समाजाच्या गरजा समस्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करून त्याचा विकास करणे, शिक्षणाचा उपयोग व्यक्तिगत तसेच सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी करणे आणि
नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तींचा विकास करणे, साक्षर व निरक्षर यांच्यातील दरी कमी करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व विकास करणे. पहा, राज्यशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भारतीय राज्यघटना आणि राज्यघटनेमध्ये समाविष्ट कर्तव्य, या कर्तव्यानिशी आपल्याला एक नागरिक म्हणून या समाजामध्ये वावरायचं असतं. त्या पद्धतीनेच या राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट ही आपल्याला भारतीय संविधानात समाविष्ट कर्तव्यांची जाणीव करून देणारी आहेत. म्हणून ही उद्दिष्टे खूप महत्त्वाची आहेत आणि त्या पद्धतीनं आपण याचा आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव करून घेऊ शकतो. पहा, राष्ट्रीय सेवा योजनेचा बिल्ला, त्याला आपण इंग्लिशमध्ये बॅज असे म्हणू शकतो. बॅज तुमच्या समोर दिलेला आहे. पहा, या बॅजचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, या बिल्ल्यामध्ये मध्यभागी एक चाक आहे. या चाकात 8 आरे आहेत. 24 तासाचं प्रतिनिधित्व करणारी, म्हणजे देश सेवेसाठी सतत तत्पर असणारी. लाल जो रंग आहे तो तरुणांच्या उसळत्या रक्ताचे प्रतीक, उत्साह व जोश प्रतीत जिवंतपणा करणारा आहे. निळा रंग आकाशाचे प्रतिनिधित्व करणारा, अथांग आकाशाला एक अंश म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय. बिल्ला आपल्या छातीच्या डाव्या बाजूला लावणे आवश्यक आणि यातून एक मानवी कल्याण किंवा मानवी कल्याणाच्या गोष्टी आपल्या हातून घडतील असा एक अंतर्भाव या बिल्ल्याच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो. आता या राष्ट्रीय सेवा योजनेचे एक बोधवाक्य आहे, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, नॉट मी बट यू. खूप फेमस असं बोधवाक्य आहे. तुम्हाला बऱ्याचशा वेळेस एखाद्या रॅलीमध्ये किंवा तुम्ही रस्त्यावर फिरत असताना असे ज्यावेळेस जनजागृतीपर कार्यक्रम NSSचे होत असतील तर बऱ्याच वेळा तुम्हाला हे ऐकायला भेटलं जाऊ शकतं. त्यानंतर या बोधवाक्याचा अर्थ काय, तर लोकशाही, सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ सेवेची जाणीव ठेवणे, व्यक्तिगत कल्याणामधून सामाजिक कल्याण कसे घडवता येतील हे पाहणे. तसेच हे राष्ट्रीय सेवा योजनेचे चिन्ह आहे ते कुठून घेतलं, त्याचा काय इतिहास आहे तर ते थोडक्यात सांगतो. ओरिसामध्ये एक कोणार्क मंदिर आहे, सूर्याचं मंदिर आहे. त्या सूर्य मंदिरामध्ये जो रथ आहे त्या रथाच्या चाकावर हे रथाचं चाक यात तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजनाच्या या चिन्हामध्ये दिसून येईल की ते चाक जशाच तसं आपल्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या बिल्ल्यामध्ये दिसतं तुम्हाला. आणि त्या अंतर्गत त्या चाकाच्या गतीप्रमाणे सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे आणि त्या सामाजिक परिवर्तनामध्ये NSSच्या प्रत्येक स्वयंसेवकाचा हातभार लागला पाहिजे, असं त्याचा अर्थ आपण सांगू शकतो. त्यानंतर या राष्ट्रीय सेवा योजनेचा एक दिवस, जो की ज्या दिवशी या योजनेची सुरुवात झाली तो दिवस आपल्याला सांगता येईल, तो आहे 24 सप्टेंबर 1969. या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदान शिबिर, अवयव जनजागृती शिबिर, पथनाट्य, खूप साऱ्या अशा नवनवीन आणि वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असणाऱ्या उपक्रमांचं आयोजन आपण या दिनापासून दिनाच्या आधी किंवा पूर्ण वर्षभरामध्ये करत असतो. परंतु या दिनांचं महत्त्व हे आपण या दिवशी जाणून घेण्याचा जास्तीत जास्त पद्धतीने प्रयत्न करतो, म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वरूपांमध्ये आपल्याला जी माहिती देणार आहेत ते आता मी आमच्या महाविद्यालयाचे आमचे सहकारी मार्गदर्शक प्राध्यापक रवींद्र आहिरे सर, जे की नाशिक जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक आहेत, इथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सविस्तर सांगण्याचा ते प्रयत्न करतील. त्यामुळे इथून पुढची जी माहिती आहे ती राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक रवींद्र आहिरे सर तुम्हाला देतील. धन्यवाद. धन्यवाद वटणे सर. वटणे सरांनी आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास समजून सांगितलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप आपण इथे बघणार आहोत. राष्ट्रीय सेवा योजना या योजनेत 2 कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पहिला जो आहे नियमित कार्यक्रम. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षामध्ये 120 तास तर 2 वर्ष मिळून 240 तास पूर्ण करणे आवश्यक असते. यामध्ये दत्तक गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर, अवयवदान, जनजागृती, आरोग्य शिबिर, पथनाट्य, मोफत लसीकरण, पर्यावरण जनजागृती, संविधान दिन, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे जे आयोजन होते त्यात सहभागी होणे आवश्यक असते. त्यानंतर आपण बघणार आहोत
विशेष श्रम संस्कार शिबिर, आता सध्या आपण त्याला विशेष शिबिर म्हटलं तरी चालतं. या शिबिरामध्ये 7 दिवसाचे हे निवासी शिबिर असतं. 7 दिवसाच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असतं. त्यामध्ये गावाच्या गरजेनुसार जलसंधारण, शोषखड्डे, ग्राम सर्वेक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रस्ता दुरुस्ती, वनराई बंधना इत्यादी कामे इथे केले जातात. या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांवर जसं आपण श्रम आणि संस्कार या दोन्हींची सवय आपण या 7 दिवसात त्या विद्यार्थ्यांना लागत असताना ही 7 दिवसाची शिदोरी घेऊन ते नेहमीच आयुष्यात NSSचे जे ब्रीद वाक्य नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी, तर या ब्रीद वाक्याप्रमाणे ते कार्य करत असतात. दुपारच्या सत्रामध्ये विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्यानमालांचे आयोजन केले जात असतं आणि विद्यार्थ्यांना श्रमदानासोबतच त्यांना विविध वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान कसं प्राप्त होईल यासाठी हे विविध तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन इथे लाभलं जातं. तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास किंवा नेतृत्व गुण या माध्यमातून कसं होईल यासाठी त्यांना एक ओपन स्टेज इथे निर्माण केले जाते आणि या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जे विद्यार्थी जे स्टेजवर कधी गेलेले नसतात ते विद्यार्थी स्टेजवर जाऊन आपले मत आणि आपले जे काही विचार हे मुक्तपणे मांडण्यासाठी इथे त्यांना एक मुक्त व्यासपीठ इथे या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून केलं जात असतं. तसेच या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये वेगवेगळ्या संधी इथे उपलब्ध होत असतात. या संधी कुठल्या आहे? विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय, जिल्हास्तरीय शिबिरांमध्ये सहभागी होण्याची संधी इथे प्राप्त होत असते आणि याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागत नसते. आव्हान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर, ज्याला आपण चान्सलर ब्रिगेड, राज्यपालांच्या संचलित हे शिबिर असतं. राज्यपाल सांगतात त्यावेळी हे शिबिर घेतले जातं आणि संपूर्ण राज्यभरातून जवळपास 1200 ते 1300 विद्यार्थी एका विद्यापीठामध्ये NDRFच्या मदतीने हे प्रशिक्षण घेत असतात आणि यात मिळालेली संधी ही नक्कीच विद्यार्थ्यांना ही उपयोगी ठरत असते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे या भूमिकेचे सर्व मार्गदर्शन या आव्हान शिबिरामध्ये केलं जात असतं. तसेच विद्यापीठस्तरीय विविध पर्यावरण जागृती शिबिर आयोजित केले जातात. राज्यस्तरीय पुणे ते पंढरपूर स्वच्छ व निर्मल वारी इथे आयोजित केली जात असते. तसेच राज्य प्रजासत्ताक दिन ज्याला SRD म्हणतो व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन ज्याला आपण NRD म्हणतो अशी निवड चाचणी शिबिरं ही आयोजित केली जातात आणि या माध्यमातून आपल्याला दिल्लीसारख्या ठिकाणी राजपथावर पथसंचलनाच्या शिबिरामध्ये आपल्याला सहभाग नोंदवता येतो. तसेच राष्ट्रीय साहस शिबिर ज्याला आपण ॲडव्हेंचर कॅम्प म्हणतो अशी वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर कॅम्प हे राष्ट्रीय स्तरावर होत असतात. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता शिबिर म्हणतो आपण त्याला नॅशनल इंटिग्रेशन NIC कॅम्प जे म्हणतो ते होत असतात. राष्ट्रीय युवा महोत्सव युथ फेस्टिवल होत असतात. तसेच आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य, आंतरविद्यापीठ व युवा आदानप्रदान कार्यक्रम या मार्फत होत असतात. तसेच विद्यार्थी नेतृत्व, विकास, प्रेरणा, कॉमनवेल्थ असे विविध शिबिर इथे यात सहभागी होण्याची संधी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत असते. राष्ट्रीय सेवा योजनेचे वैयक्तिक स्तरावरील जर फायदे आपण विचारात घेतले तर सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे, आज बघतो की हजारो विद्यार्थी महाविद्यालयामध्ये सहभाग नोंदवत असतात किंवा प्रवेश घेत असतात, परंतु सर्वच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होता येत नाही. कारण की त्याच्या काही निवड चाचणी असतात. त्यांनी श्रमदान केलं पाहिजे, त्यांनी वेगवेगळ्या शिबिरामध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि या सर्वांच्या माध्यमातून त्याला एक वैयक्तिक फायदा होत असतो. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास. तसेच अशा विद्यार्थ्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक समस्यांची जाणीव, त्यांचे निराकरण करण्याचं कौशल्य इथे प्राप्त होत असतं. सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांचा परिचय होत असतो. आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये हे जे विविध नेतृत्व करणारे जे राजकीय पुढारी दिसतात आहे, समाजकार्य करणारे हे सामाजिक कार्यकर्ते दिसतात आहे, हे सर्व जवळपास हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे आणि समोर आलेले आहे. तसेच
राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे स्वयंरोजगाराची दिशा आपल्याला प्राप्त होते. आज आपल्याला समाजाची जाण आल्यामुळे आपल्याला रोजगार काय आहे याची संकल्पना आपल्याला विविध या कार्यक्रमातून इथे मिळत असते. तसेच आपण बघतो की एक राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हे तर त्याला वैयक्तिक फायदा मिळतोच, परंतु यासोबत त्याला महाविद्यालयाच्या स्तरावर कुठला फायदा होत असतो तो आहे अतिरिक्त गुण. जर तो विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी असेल तर त्याला 10 गुण आणि त्यांनी राज्यस्तरीय आव्हान किंवा एखादा RD कॅम्प केलेला असेल तर त्याला अधिक 5 एकूण 15 गुण व प्रमाणपत्र इथे मिळत असते. तसेच त्याला विविध शासकीय योजनांची माहिती मिळत असते की जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल तर त्याला शेतीशी संबंधित असणारे विविध ज्या काही परिपत्रक आहे त्याची माहिती, योजना ज्या आहे त्याची माहिती इथे मिळत असते. तसेच भारत सरकारच्या क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार इथे ही एक मोठी संधी त्याला मिळत असते. तसेच सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय व जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार त्याला इथे प्राप्त होऊ शकतो. जर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं की राष्ट्रीय सेवा योजना ही काय असते ही समजून घेण्यासाठी आपण काही महत्त्वाची छायाचित्र आपण प्रदर्शित करत आहोत की जेणेकरून आपल्याला समजेल की राष्ट्रीय सेवा योजना नेमके काय आहे आणि काय कार्य करत असते. पहिल्या छायाचित्रामध्ये आपण बघतोय की गांधी उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी किंवा वेगवेगळ्या गांधी जयंतीच्या निमित्तानं आपण जे स्वच्छता अभियान राबवलं होतं त्या स्वच्छता अभियानाअंतर्गत आपण विविध कचरा संकलन, नदी स्वच्छता उपक्रम इथे आपण राबवला होता. तसेच विद्यार्थ्यांमध्ये, समाजामध्ये पर्यावरण जागृती निर्माण व्हावी यासाठी गणेश मूर्ती संकलन करून की आपण बघतो की गणेश मूर्ती ज्यावेळेस आपण विसर्जन करत असतो की त्या माध्यमातून विविध प्रदूषण होत असतं. निर्माल्याद्वारे किंवा मूर्तीद्वारे त्याच्या रासायनिक विविध घटकांद्वारे प्रदूषित वातावरण होत असतं. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी आपण गणेश मूर्ती संकलन करू शकतो. तसेच आपण बघतो की आज ग्लोबल वॉर्मिंग ही एक जागतिक समस्या निर्माण झाली. त्या दृष्टिकोनातून युवकांची भूमिका आपल्याला समजून घेण्यासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण ही एक संकल्पना महाविद्यालयाद्वारे इथे राबवली जाते. आणि आपण दुसऱ्या छायाचित्रामध्ये बघतात की स्वयंस्फूर्तीमध्ये विद्यार्थी स्वयंसेवक या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतं. आज आपण बघतो की विद्यार्थी किंवा समाजामध्ये एक जनजागृती करण्याचं प्रभावी जे माध्यम असेल ते आहे पथनाट्य. मग वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्य महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक करत असतात. त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, त्यानंतर रस्ता सुरक्षा अभियान असेल, त्यानंतर वृक्षारोपण असेल, त्यानंतर व्यसनमुक्ती असेल किंवा विविध असे विषय, या विषयांवर काय विद्यार्थ्यांमार्फत समाजामध्ये पथनाट्य सादर केले जातात. तसेच महाविद्यालय स्तरावर महाविद्यालयामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जातात. त्यानंतर आज बघतो की आज समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर आज बघतो की कोविड-19ची अशी एक भयंकर परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे. आणि यामार्फत आपण विद्यार्थ्यांमार्फत आपण कुठले योगदान देऊ शकतो, कुठली सेवा करू शकतो, तर ती सेवा आहे रक्तदान शिबिराची. या रक्तदान शिबिराद्वारे आपण काय करू शकतो, प्लाझ्मा किंवा ब्लड याद्वारे आपण काय करू शकतो, जे अत्यावस्थेत असलेले पेशंट आहे त्यांना आपली रक्तदान देऊन किंवा प्लाझ्मा देऊन आपण काय करू शकतो, सेवा करू शकतो. तसेच विविध विषयांवर विविध कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित केले जातात. त्यामध्ये संविधान दिन असेल, संविधान सप्ताह असेल, असे उपक्रम इथे केले जातात. त्यानंतर आपण जे गाव दत्तक घेतलेले आहे, आपल्याला सांगण्यात आनंद वाटतो की इथून 20 किलोमीटर लांब गिरणारे येथे आपण एक दत्तक गाव दत्तक घेतलेलं आहे. आणि त्या गावामध्ये आपण वेगवेगळे शिबिर घेत असतो. त्यामध्ये आपल्या छायाचित्रामध्ये तुम्हाला सर्व रोग निदान शिबिर महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागाच्या वतीने, तसेच ग्रामपंचायत गिरणाऱ्यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर त्या गावामध्ये घेतलं जात असतं. तसेच शासनाच्या मार्फत वेगवेगळी कार्यशाळा आपल्याला मिळत असते. त्यामध्ये गेल्या वर्षी
एक दिवसीय तंबाखूमुक्त भारत कार्यशाळा आणि या कार्यशाळेसाठी आपल्याला महाराष्ट्राचे राज्य संपर्क अधिकारी माननीय डॉक्टर अतुल साळुंखे सर तसेच आपले संचालक प्रभाकर देसाई सर हे उपलब्ध झाले होते. त्यांच्यामार्फत आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांमार्फत आपण काय केलेले होते, या कार्यशाळामध्ये जवळपास 200 विविध स्तरावरील कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी आणि इतर पालकही उपस्थित होऊन आपण जनजागृतीचा उपक्रम इथे राबवला होता. तसेच विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या नियोजन कार्यशाळा होत असतात. महाविद्यालयामध्ये अशीच विद्यापीठस्तरीय एक दिवसीय वार्षिक नियोजन कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा झाली होती आणि या कार्यशाळेसाठी आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठाचे संचालक माननीय डॉक्टर प्रभाकर देसाई सर आणि प्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यशाळेचा जो उपक्रम आहे तो पूर्ण करण्यात आला होता. तसेच महाविद्यालयामध्ये समाजाच्या जनजागृतीसाठी आपण रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम इथे राबवला होता. त्यामध्ये माझी जे आयुक्त आहे ते रवींद्र सिंगल सर ते उपस्थित होते. तसेच त्यामार्फत पथनाट्यसुद्धा सादर केली होती. ते पथनाट्य आपल्या समोर आहे. तसेच वेगवेगळ्या संधी इथे उपलब्ध होतात. त्या संधीमध्ये सगळ्यात मोठी जी संधी मानली जाते ती आहे रिपब्लिक डेची. मग ती नवी दिल्लीची असेल किंवा राज्य प्रजासत्ताक दिन याच्यामधली असेल. गेल्या वर्षी आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी भारती पाटील ही या राज्य प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि एक नक्कीच महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद गोष्ट आपल्याला आपल्यासमोर मांडता येईल. तसेच महाविद्यालयामध्ये असे वेगवेगळे उपक्रम होत असतात. त्यामध्ये स्वच्छता. गेल्या वर्षी आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये मोठी आपत्ती आली होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती झाली होती. त्या पूर परिस्थितीमध्ये आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने खूप मोठं काम केलं होतं आणि या शिबिरामध्ये या आपत्ती व्यवस्थापन शिबिरामध्ये आपल्या महाविद्यालयातील 4 विद्यार्थिनी सहभागी झाले होते आणि एक चांगल्या प्रकारचं काम या टीमने केलं होतं आणि महाराष्ट्र स्तरावर एक विशेष कौतुक या विद्यापीठाचं आणि महाविद्यालयीन युवकांचं झालं होतं. त्यानंतर महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो दिवस तो कार्यक्रम आहे तो राष्ट्रीय वर्धापन दिन. राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन आपण 24 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांद्वारे आपण काय करत असतो तो साजरा करत असतो. त्याची व्याख्याने इथे आपण आयोजित करत असतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जसं राष्ट्रीय सेवा योजना 2 कार्यक्रमामध्ये आपण विभागलेली आहे. नियमित कार्यक्रम हे सर्व आपण आता मागे बघितलेले आहे. त्यानंतर विशेष श्रम संस्कार शिबिर, ज्याला आपण विशेष शिबिर म्हणतो, स्पेशल कॅम्प म्हणतो. या स्पेशल कॅम्पमध्ये 7 दिवसाचा हा स्पेशल कॅम्प होत असतो आणि निवासी होत असल्यामुळे विविध मान्यवर इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तसेच श्रमदान आपलं होत असतं. या श्रमदानामध्ये एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपण तिथे पूर्ण करत असतो. या मागच्या वर्षी सुद्धा आपण श्रम संस्कार शिबिरामध्ये एक मोठा वनराई बंधारा इथे आपण बांधलेला होता, ज्याला LBS म्हणतो, लूज बिल्ड स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि त्याचं कौतुक हे सर्वत्र विद्यापीठ स्तरावर, गाव पातळीवर आणि जिल्ह्यामध्ये झालं की एक मोठा त्या बंधाऱ्यामुळे त्या गावाला पाण्याची सुविधा आणि शेतीला पाणी कसं मिळेल हा एक जो प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला तो इथे आपल्याला यशस्वी झालेला दिसतो. आणि याचं सर्व जे क्रेडिट आहे, यश आहे, ते राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांना जातं की 7 दिवस कंटिन्यू तिथे काम करून जवळपास 8 फूट लांब, 30 फूट लांब आणि 8 फूट उंचीचा जो बंधारा आहे, जवळपास काही दशलक्ष पाणी तिथे पाणी साठवण्याची कॅपॅसिटी तिथे त्या दृष्टिकोनातून होते. आणि आज आपण बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वृत्तपत्राचे जे पत्रकार, जे वार्ताहर आहे, यांच्या मदतीने महाविद्यालयाचं जी प्रसिद्धी आहे तिथे मिळत असते. आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला जे छायाचित्र तुमच्यासमोर दिसतात ते नदी स्वच्छतेचे, राष्ट्रीय सेवा योजनेचे, नंतर तंबाखूमुक्त भारत कार्यशाळा, असे हे जे काही उपक्रम आहे त्याला प्रसिद्धी या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, इथेच फक्त आपण राष्ट्रीय सेवा योजना ही संपत नाही, तर राष्ट्रीय सेवा योजना ही काय हे पोचवण्याचा प्रयत्न आम्ही या
इंजेक्शन प्रोग्राम विद्यार्थी प्रेरण कार्यक्रमाद्वारे आपल्यासमोर केलेले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतो की विद्यार्थी हे मोठ्या संख्येने महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असतात. आज आपल्या महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असतात, परंतु आपल्या विद्यार्थी जे NSS मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, जी आपल्याला जी लिमिट दिलेली ती एकूण फक्त 250 आहे. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ज्यांना खरंच समाजसेवेची आवड आहे, ज्यांना नक्कीच आपल्या व्यक्तिमत्व विकास घडवायचा आहे, ज्याला एक चांगलं नागरिक घडून एक समाजासमोर यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाशी संपर्क साधावा आणि या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये प्रवेश घ्यावा. प्रवेशासाठी संपर्क प्राध्यापक रवींद्र आहिरे, त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे 9765219422. तसेच कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रविराज भटणे, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9881 978109. तसेच आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती वर्षा शिरोरे, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9403 26 56 71. या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तसेच महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यालय सेमिनार हॉल जवळ आहे. यात जरी तुम्ही संपर्क साधला तरी तुम्हाला या प्रवेशाची माहिती, आणि प्रवेश हे मर्यादित असतात, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क करून तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाशी संपर्क करून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग नोंदवून आपण एक नवी दिशा आपल्या आयुष्याला द्यावी, अशी इथे मी महाविद्यालयाच्या वतीने, प्राचार्यांच्या वतीने आणि आम्ही सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या वतीने इथे विनंती करतो. आणि आपण हा व्हिडिओ ऐकून घेतला याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कंट्रोल 0